सध्या विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि काही भागांमध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे। खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागामध्ये पाऊस पडत आहे। अमरावती आणि वर्ध्याचाही काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे। काही भागात हा पाऊस पडत आहे। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचे पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत आणि सध्या परिस्थिती पावसाची आपल्या विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। विदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून जसं पाऊस अ, यामध्ये खंड होता, तर यामध्ये आता सध्या तरी बदल घडत आहे। मागच्या काही दिवसांपासून विदर्भामध्ये भाग बदलू हलक्या स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे। यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे। काही भागांमध्ये जिथे पाऊस पडत आहे, त्या भागात सध्या शेतकरी सुखावलेला आहे। सध्या आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या विदर्भामध्ये कसा पाऊस पडणार आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये अंदाजा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ECMFWचा मॉडेल, न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला आपल्या विदर्भामध्ये कसा पाऊस दाखवत आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या आपण समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता। इथे आपल्याला आपल्या विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी सकाळपासून पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला भेटत आहे। यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटत आहे। पण हा पाऊस सध्या तरी विदर्भातील पूर्वी भागातच अधिक प्रमाणात सक्रिय पाहायला भेटत आहे। पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पडत आहे, विखुरल्या स्वरूपात पडत आहे, पण पूर्वी विदर्भामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस पडत आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा परिणाम गोंदिया आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये चांगला पाहायला भेटत आहे। तुमसर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्येही या आठवड्यात जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये पाणी सुद्धा साचलेलं पाहायला भेटलेलं आहे। तर आता येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कसा पडणार आहे आणि पावसाची परिस्थिती विदर्भामध्ये कधीपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बंगालच्या उपसागरामध्ये बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, मराठवाडा होत इकडे आंध्र प्रदेशच्या भागापासून तर इकडे कोस्टल भागापर्यंत बनलेला आहे। यामुळेच विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची परिस्थिती पाहायला भेटत आहे आणि आपल्या विदर्भामध्ये सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। मित्रांनो, आज 21 जुलै आहे। आज दिवसभरामध्ये कसा पाऊस पडणार आहे आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा पावसाचा जोर असणार आहे, या संदर्भात जर मी तुम्हाला न्यूमरिक डेटा मॉडेल दाखवला, तर तुम्ही पाहू शकता आज विदर्भाच्या भागामध्ये खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या मध्यम पावसाची सरी आजही सक्रिय आणि आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे। 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची सरी सुद्धा पाहायला भेटू शकतात। त्यानंतर आपण जर पश्चिम विदर्भावर आलं, तर पश्चिम विदर्भाच्या भागामध्येही 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी भंडारा, गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये, त्यानंतर इकडे अकोला, बुलढाणा, वाशिम या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते। काही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात, तर काही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। खास करून पूर्वी भागामध्ये अशी परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। समोर आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला, तर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे। त्यानंतर समोर आपण जर बघितलं आणि काय परिस्थिती असणार आहे, तर येणाऱ्या 22 तारखेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे। आपल्या भागामध्ये खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसत आहे। त्यानंतर समोर बघितलं आणि आपण जर तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेचा अपडेट दिला, तर 23 तारखेला सुद्धा परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये पावसाची असणार आहे। त्यानंतर 24 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये पूर्वी भागातच जास्त प्रमाणात पाऊस सक्रिय राहणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे। त्यानंतर समोर बघितलं आपण आणि येणाऱ्या 25 तारखेचा अंदाजा दिला तुम्हाला, तर सक्रिय आपल्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। 26 तारखेला आपल्या विदर्भातून काहीसा पावसाचा जोर पश्चिम भागापासून कमी होणार आहे, पण पूर्वी भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला भेटणारच आहे। तर एकंदरीतच पुढील 6 दिवसांमध्ये आपल्या विदर्भामध्ये पावसाचा जोर अनुचित आहे। अनेक भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा पडणार आहे।
अशी शक्यता दिसत आहे. अतिवृष्टी सध्या होणार नाहीये, मुसळधार स्वरूपाचा पाऊस नाही पडणार आहे. हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या 4-5 दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. सध्या असा न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला सांगत आहे. तर तुमच्या भागामध्ये कसा पाऊस पडत आहे आणि पावसाचं प्रमाण काय आहे, निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. मित्रांनो, जर आपण IMD नागपूरद्वारा प्रकाशित रेडार इमेज तुम्हाला दाखवली आणि पावसाचा मागच्या 24 तासाचा स्थितीचा दाखवला, काय होतं नेमकं स्थिती. सध्या रात्रभराची स्थिती आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. नागपूर आणि भंडाराच्या आसपासच्या भागामध्ये रात्री पाऊस झालेला आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही पाऊस झालेला, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सक्रिय आहे या भागामध्ये आणि पाऊस सध्या तरी या भागात सक्रिय आपल्याला पाहायला भेटत आहे. वर्ध्यामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटलेला आहे. तुमच्या भागामध्ये कसा पाऊस पडलेला आहे निश्चितपणे मला सांगायचा तुम्ही या व्हिडिओच्या खाली प्रयत्न करा. मित्रांनो, जर आपण ECMFWFचा मॉडेल तुम्हाला सांगितला दिवसभराचा, तर आज दिवसभरामध्ये आपण पाहू शकता अमरावती, नागपूरमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सक्रिय राहण्याची आपल्याला दिसत आहे. 21 तारखेला, 22 तारखेला आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे सतत. आणि नागपूरच्या भागामध्ये, भंडारा गोंदियाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आज पाहायला आपल्याला भेटू शकते. 23 तारखेच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला आपल्या विदर्भामध्ये भंडारा आणि उमरेडच्या भागामध्ये, दिवरीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाजा दिसत आहे ECMFWFच्या मॉडेलमध्ये. त्यानंतर 22-23 तारखेनंतर आपल्या विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असं ECMFWFचं मॉडेल आपल्याला सांगत आहे. अमरावती, ब्रह्मपुरी, यवतमाळ आणि त्याला लगतवर्तीच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकते. इकडे ब्रह्मपुरीच्या भागामध्ये 23 तारखेला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते. 24 तारखेला आपण जर परिस्थिती बघितली तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दाट दिसत आहे 24 तारखेला. 25 तारखेला आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पूर्वी भागातच पाऊस पाहायला भेटणार आहे. समोर आपण जर बघितलं तर 26 तारखेला परिस्थिती आपल्याला आपल्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणारच आहे. म्हणजे एकंदरीतच संपूर्ण पुढील 6 दिवसांमध्ये विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणारच आहे आणि विदर्भामध्ये पाऊस सक्रियच राहण्याची शक्यता येणाऱ्या 26 तारखेपर्यंत आपल्याला दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पूर्वी भागामध्ये पाहायला भेटू शकते 22 आणि 23 तारखेच्या आसपास. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.